आणि गणेशाशिवाय काही गोष्टी घडू शकतच नाहीत, म्हणून म्हटलं की गणेशजी आहेत तर सगळ्या गोष्टी घडतात. माझ्या मित्राचंच उदाहरण की त्या दिवशी मला अजिबात जायला जमत नव्हतं. मी झोपून होतो, मला थोडं बरं वाटत नव्हतं, काहीतरी होतं की मला जायला जमत नव्हतं. मी परमेश्वरला म्हणतो मला तुझं दर्शन घ्यायचंय, तू काही कर, मला माहित नाही. अर्ध्या तासानंतर काहीतरी माझ्या मित्राचा फोन आला, अरे नवीन गाडी घेतलीये, तुला घ्यायला येतोय, आपल्याला तिथे करमाळा वगैरे यायचे, जातो ना तिथे चहा एवढा मला आवडतो का तर तिकडे साखरचा जास्त एक चमचा असतो. म्हणून नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज मला खूप अभिमान वाटतोय, अतिशय आनंद होतोय, कारण ज्या एका व्यक्तीचा प्रवास मी जवळून बघितलेला आहे तो देवदत्त नागे. तुम्हाला माहितीच आहे, जय मल्हार असेल किंवा अजून अनेक प्रोजेक्ट्स असतील, तानाजी असेल, आदिपुरुष असेल, अनेक असेल, पण त्याचा प्रवास आणि मुख्य म्हणजे रेडिओवर कार्यक्रम मी करत असताना एकदा अचानकपणे मला मेसेज आला होता आणि देवदत्त नागे असं लिहिलेलं होतं. तेव्हा मला आश्चर्य वाटलं होतं की अरे आपले कार्यक्रम कोण कोण ऐकतं, तेव्हापासूनचा आपला परिचय. आणि आज ते सगळं नॉस्टॅल्जिक व्हायला झालंय. तर सर्वप्रथम तुला घबाड कुंडसाठी शुभेच्छा. आणि हा जो नवीन युनिव्हर्सचा तू एक भाग झालेला आहेस, तो अनुभव मला ऐकायला आवडेल. गणेशजी, मला पहिलं तुम्हाला खरं सांगावंसं वाटतं की तुम्ही म्हणालात ना ते, मला ती वेळ, ती जागा अजून लक्षात आहे. मी शूटसाठी निघालो होतो अलिबागून मुंबईला, आणि आमच्या इथे पेजारी एक शहाबाज, पोयनाड पेजारी शहाबाज असं एक भाग आहे. तो तिकडनं जाताना मला गणेशजींचा आवाज ऐकवला. आणि मी बऱ्याच वेळा मी FM ऐकत असतो, गाणी तर आपण लावतोच, पण FM बद्दल आपल्याला 2-3 गोष्टी महत्वाच्या कळतात. ते म्हणजे ट्रॅफिक कळतं, ते तर आहे, पण नवीन काही घडामोडी असतात, काही नवीन काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी असतात, ते आपल्याला कळतात. सो तेव्हा खूप गोड आवाज मला ऐकायला आला. मी ते चॅनल आहे ते मी बदललं नाही, मी ते ऐकत बसलो गणेशजींना. आणि त्यांचं काहीतरी त्याच्यामध्ये असं होतं की ह्याचं उत्तर काय असेल, तर मला ते उत्तर येत होतं. आणि मला एवढं वाटलं की नाही, मला त्यांना ना ह्या आवाजाला ना आपण हे करावं, रिस्पेक्ट करावं अशा ह्याच्यात. म्हणून मी लगेच त्यांना मेसेज केला, त्यांचा फोन आला, आमचं बोलणं झालं, आणि आमची खरंच त्यांनी माझी मैत्री सांभाळून घेतली. आणि सांभाळून घेतली नाही, तो योग यावा लागतो आणि देवाची कृपा असते आपण म्हणतो. आणि गिरगावातले सुद्धा आठवण मला आठवते, आपण ग्राहक पेठेला साठे महाविद्यालयात आपली भेट झाली होती, अनेक मुलाखती आल्या. आता घबाड कुंडाबद्दल येऊया की आज एक महत्वाचा क्षण आहे तुझ्या आयुष्यातला की युनिव्हर्सचा तू भाग झालेला आहे, त्याबद्दल. मी म्हटलं ना की गणेशजी, आपण एक एक स्टेप आपण पुढे जायचा प्रयत्न करत असतो, धडपडतो, तरी पण परमेश्वर आपल्याला हात देतो. कधी कधी जिने असतात, पायऱ्या असतात, आपल्याला कळत पण नाही की एखादी पायरी तुटलेली आहे, पण परमेश्वर ती पायरी तोलून धरतो म्हणून आपल्या लक्षात येत नाही. आणि असे आपण चढत एक बोलतो ना मकाम आपण आपल्या पारड्यात टाकत असतो. तसंच पहिल्यांदा मराठीमध्ये एक हॉरर, थ्रिलर, ॲडव्हेंचरस अशी युनिव्हर्स घडतीये, जर सिक्वेल्स असतात तसं असतं. सो त्याचा मी एक भाग होतोय, किंवा त्या गोष्टीचा पहिला मराठीमधला पहिला जो काही असेल तर त्यापैकी मी एक भाग होतोय. याच्यासारखा आनंद फार वेगळा असतो. सो त्याच्यामुळे खूप भरून येतोय, खूप बरं वाटतंय. आणि बस मला बरं वाटतं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अगदी जवळ ही गोष्ट सुद्धा बघताना तुम्ही हे प्रूफ आहात, तुमच्या समोर या सगळ्या गोष्टी घडतात. आणि गणेशाशिवाय काही गोष्टी घडू शकतच नाहीत, म्हणून म्हटलं की गणेशजी आहेत तर सगळ्या गोष्टी यात तुझ्या मनाचा मोठेपणा दिसतो, पण करता करविता तो असतो. आणि जय मल्हार पासून एक वेगळं आध्यात्मिक नातं निर्माण झालेलं आहे. तर मुळात तुझ्या जीवनात अध्यात्माला खूप महत्वाचं स्थान आहे, तर त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. अध्यात्म काय, मला खरं म्हणजे तसं तर मला काहीच माहित नाही, मला नाही लक्षात येत. मला एवढंच कळतं की मी अगदी जय मल्हार पासून नाही, पण आमच्या घरात पहिल्यापासून दैवत्व किंवा देवाचं ते वलय असायचं, देवाचं नातं आहेच. आमच्या इथे औदुंबर आहे, सो माझी आजी औदुंबराची पूजा करायची. आता ती सेवा करण्याचं भाग्य मला मिळतं. सो त्याच्यामुळे परमेश्वराविषयी जे नातं आहे ना, सो मायबाप आहे, आई वडील आहेत, ते सखा आहे तो. त्याच्यामुळे त्याच्याविषयीचं प्रेम कळमात्रही कमी होते, वाढत चाललेलं आहे. जय मल्हारमुळे मला उलट एक वेगळी त्याची वेगळा पैलू कळला. की तुम्हाला समजा एखाद्या ठिकाणी जायचं असेल आणि तुमची इच्छा समजा असेल ना, तर नक्कीच परमेश्वर पाठीशी राहतो आणि ते करून येतो. जे मला गणेशजी चंपाषष्ठीच्या वेळी, मला आता एवढ्या चंपाषष्ठी घडलेल्या आहेत, सेवा परमेश्वर करून घेतो माझ्याकडनं. काही वेळा मला जायला जमत नव्हतं, पण काहीतरी असं घडून आलं की परमेश्वर मला तिथे नेऊन ठेवतो. माझ्या मित्राचंच उदाहरण की त्या दिवशी मला अजिबात जायला जमत नव्हतं, मी झोपून होतो, मला थोडं बरं वाटत नव्हतं,
काहीतरी होतं की मला जायला जमत नव्हतं. मी परमेश्वरला म्हटलं मला तुझं दर्शन घ्यायचंय, तू काही कर, मला माहित नाही. अर्ध्या तासानंतर काहीतरी माझ्या मित्राचा फोन आला, अरे नवीन गाडी घेतलीये, तुला घ्यायला येतोय, आपल्याला जेजुरीला जायचं. क्या बात आहे. आणि श्री खंडेरायाने तसं दर्शन वा. घेतलं. सो म्हणून म्हटलं की आपल्या मनात जी इच्छा आहे ना ती परमेश्वर पूर्ण करत असतो. खरंय. फक्त ती इच्छा, ती सदिच्छा, त्याचा जो म्हणतात ना की ज्याचा विश्वास आहे तो दृढ हवाय. खरंय. जय मल्हार ही गोष्ट मी नक्कीच माझ्या ती लक्षात, तो एक वेगळा पैलू माझ्या खरंय. लक्षात आला. लवकरच गुढीपाडवा येतोय, तेव्हा येणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील मी असंच आणि म्हणेन- परमेश्वराकडे काय मागशील? मी म्हटलं ना की प्रत्येक सण आपला जो असतो त्या सणाला आपण श्री गणेशाशिवाय सुरुवात करत नाही. आणि आज म्हटलं ना की पाडवा असे पहिल्यांदा मी पाडव्याच्या शुभेच्छा श्री गणेशाकडनं देतो. याच्यासारखी मोठी गोष्ट खरंच कुठली नाही. श्री गणेश बघा, मुखी सुद्धा श्री पहिले येतं. मी तुम्हाला ना आजपासून मी तू आता- नुसतं गणेशी नाही श्री गणेशीच अरे म्हणतो. बापरे, तू फारच आता. नाही खरंच सांगतो की श्री गणेशजी, माझ्याकडून आपल्या ह्या पूर्ण प्रेक्षक कुटुंबांना खरंच पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थोडंसं गोड खाल्लंच चालतं असं काही होत नाही की गोड खाल्ल्यामुळे काही, पण खरंच सांगतो मोदक गणपती बाप्पाला आवडतात, ते सुद्धा तसंच गोड असतात. ह्या देवाला तो देव वेगळा, हा देव मनुष्यच आहे, पण ह्याला सुद्धा साखर आवडते. चहामध्ये किती पण साखर असले तरी सुद्धा तो चहा मला आवडतो. घाटामध्ये तर सांगतो तुम्हाला, मी वरती आपण जेव्हा जातो घाट आपण चढल्यानंतर तिथे करमाळा वगैरे यायचे जातो ना, तिथे चहा एवढा मला आवडतो का तर तिकडे साखरचा जास्त एक चमचा असतो. म्हणून म्हणतो की पाडव्याला सुद्धा श्रीखंड बासुंदी खाल, हरकत नाही, मनसोक्त खा, पण व्यायाम सुद्धा करा जेणेकरून ती साखर स्वतःची जाळली जाईल. खरंय. माझ्याकडनं तुम्हाला नक्की. पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि एक तुला आमंत्रण देतो, आपला कृपा संवाद नावाचा पॉडकास्ट आहे, तिथे आपण निवांत गप्पा मारू आणि घबाड कुंडला खूप यश मिळो होय. आणि एक वेगळं घबाड स्वामी कृपेने तुझ्यापर्यंत येऊ. नाही, ही स्वामी सदिच्छा. आहेत पाठीशी, Yes, त्यामुळे yes. ते होतच राहणार. आणि मी सगळ्यांसमोर सांगतो, गणेशी मला गेले काही दिवस सांगतात पॉडकास्टसाठी, माझ्याचकडनं जमत नाही, नव्हतं. मी नाही, तुमची जाहीर माफी नको मागू नको नको शकतो. अजिबात नाही. मी आता माफी तुमची वगैरे अक्षय नको. जाहीर मला माफी फक्त मागतो. नाही, माफी गणेश नको. मोठे आहात तुम्ही, मला फक्त अनुभवानी वचन दे की तू येणार आहेस म्हणून म्हटलं, पॉडकास्टला. तुम्ही अनुभवानी मोठे आहात, तुम्ही वयाने सुद्धा मोठे आहात. सो एवढं सांगतो की जाहीर माफी मागतो. नाही, पण माफी एवढं नको, सांगतो, तू ये मी पॉडकास्टला. येणार. आपण कदाचित या काही दिवसात या काही पॉडकास्ट दिवसात आपण क्रिएट करू. नक्की, नक्की. So, आमचा पॉडकास्ट तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. भरपूर गप्पा असतील त्याच्यामध्ये धन्यवाद. आणि भरपूर मनातल्या काही गोष्टी मला गणेशजींपर्यंत, नक्की. गणेशजींना सांगता येतील ज्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. शुभेच्छा पुन्हा एकदा, नक्की वाट बघ. येस, खूप धन्यवाद. धन्यवाद.